अक्षय जानकर या सोडून 100 रुपयाचं पारितोषिक 15 मिनिटात थांबू आपण. कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई माजी अध्यक्ष संजय खरात महोदय या सोडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. चला वारीला सुरुवात. दुसरी वारी वेळ कमी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वारी करायची. आमचं हेच म्हणणं आहे, बंधुचारा बढ़ता रहे, आपले पण वाढत राहो, या आमचं पण म्हणणं आहे. भाऊ काय इच्छा म्हणतात आणि मग कधी कधी काही गोष्टी करावं लागतात, त्याच्याबद्दल ते लाईनीवर वाटतात आणि आजबरोबर लाईनीवर आहेत आणि समोरचा लाईनीवर असल्यावर आम्हाला सांगितलेलं आहे, एखादा नागराचा ज्वात गेला पुढचा ज्वात जाईल तसं त्या अगदी तास कुपट त्यानुसारच आमचा जाणार आहे. कारण पहिली कलगीवाली नांदून गेल्यानंतर कसा तुरवा राहणार आणि घडी त्याप्रमाणे हे म्हणलं शिराचं शिरा, ह्या म्हणलं सुकाचं सुका, ह्या म्हणलं थोडा व्हायचा आतून बोंबीचं बोंबील. त्या प्रमाणे शिकारी जेव्हा जातो तुरेवाला, सशाच्या शिकारीला जाताना डोकराची शिकारीची तयारी करून आम्ही जातो. आता त्याप्रमाणे मग काय आमच्याकडे कुठला घेर टाकायचा त्यानुसार आमच्याकडे कुठला घेर टाकत असा. आता हा घेर कसा फक्त फिलपला पहिला उडवायचा, बाकी 4 नंबरचा तो स्मूथ समृद्धी महामार्ग आपण तशी वारी करणार. बुवानी या ठिकाणी स्तवन ठेवलं, बाळूमामाचं स्तवन खूप छान 1 नंबर. पण जरा चाल चुकली, पण बुवा तुमच्यासाठी 7 फुलमा. चाल नवी होती, माझी स्वतःची होती. विषय गाण्याचा तरी लिहिला असता, गाण्याची पण चाल नवी, त्याच्यामुळे झाला प्रॉब्लेम. हरकत नाही, गाण्याची चाल तरी दिली नाही, त्यांनी 100% दिली असती. दुसरी चाल असती ना तर 100% त्याचा भाग दिला असता. चाल जमली नाही, त्याच्यात काही खर्च कमीपणा काही नाही. एखादी नवीन चाल त्यांनी गायली, मला जमणार नाही. शक्यतो असं आहे ना वर्गानो, विषय कसा. एक पहिलं गाणं घ्या. हनुमान राया सीतेचा शोध घ्यायला जातात आणि लंकेचा प्रवेश करतात. लंकेच्या तिथं त्या दरवाजात लंकिनी नावाची राक्षसी असते आणि मारुतीने अडवलं. मारुती राया सांगतो बाई बाजूला हो. त्या बाहेर बाजूला गेलेली नाही. युद्ध झालं, मारुती रायाला लाथ मारून त्या प्रवेश ते करतात त्या लंकेमध्ये. ती कथा आहे. तू यार बदलला जाना मौसम की तरह, वेळ येता जावन काय घडले नवन, वेळ येता जावन काय घडले नवन. अशी वागलीस आणि लागलीस नाकाचा शेंडा उडवायला. नाही
कमी करणार बाई तुला थोड वायला नाही कमी करणार बाई तुला थोड वायला नाही कमी करणार बाई तुला थोड वायला नाही कमी करणार बाई तुला थोड वायला वेळ येतात बाई काय वेळ येतात बाई काय अशी मागणी आणि लागली सशांडा उडवायला नाही काय करणार बाई तुला उडवायला नाही काय करणार बाई तुला उडवायला सीतामाईचा खेड्या शोध मारुती गेले लंकेमध्ये लंकिनीने द्वारे अडवले सागा मोडले तुम्ही आधी सागा मोडले तुम्ही आधी तिला समजावले तिने नाही मानले तिला समजावले तिने नाही मानले सारी आग मानी लागलाने गडवायला नाही कमी करणार तुला उडवायला नाही कमी करणार मी तुला उडवायला शॉर्टकट मध्ये बोल बच्चन जास्त नाही या ठिकाणी बोल या गणामध्ये बाल पडेल इकडे आमचं शिंदे माऊली आहे आणि कोल्हापूरला भारी असणार आहे आणि ज्याप्रमाणे आम्हाला पहिल्यांदाच बाटलीत उतरवणारा एकमेव माणूस आहे गौरी हवा तवा भारी आम्ही करत नाही तुम्ही ज्या लेवलला बोलला होता यांची कृपा तर पण प्रॉब्लेम मध्ये यांची फरमाईश आहे कोल्हापूर वाल्यांची गणामध्ये बाल पडेल गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी दोसो मैल दूर चालुनी दगड थोडे काट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणलं तुला अनवाणी हो गणा माझ्या गुरुचं नाव लावणार नाही तर कोणाचं लावणार गुरुचंच नाव लावणार मूळ त्यांची कविता आहे नंतर त्याचा प्रतिशोध करून माझ्या तालीमध्ये बसलेला आहे मी जे लावतो ना मूळ गादी बाबू रंगे
त्याच्यानंतर युवाशंकर यांचे नारायणराव त्यांचे ते कविता आहेत. तर ते आता काय पण बोलतील, आता त्यांच्या दुसरं काहीच नाही. मी त्याला तेव्हाच म्हटलं होतं साहित्य सांगा, आता तुमचा खरं झाला आहे. साहित्य सांगा कार्य तुमचे सुरू झाले, तुमचं संपले आहे. आज सकाळी त्यांच्याकडे काय द्यायला होतं, आज संध्याकाळी त्यांच्याकडे द्यायला काय नव्हतं. फक्त म्हणताय स्टेटसला लेख घालतात, दोष ह्याव ताव आणि हे होता ठोस. वा तुम्ही माझे पुन्हा एकदा सांगतो आवडते शाहीर आहे. तुमचा इन्सर्ट झाला मला देखील आवडत नाही. शब्दावर सांगतो, माझ्या साधा सांगतो, लक्षात घ्या. पण तुम्हाला मोठी खात तर खात भेटून हे काढा घेतो. किती मिनिटं करू अजून किती मिनिटं? 5 6 7 मी तर होळी अडाणी ढकू, अरे माझ्या नावाचं लावलं तू. ते असं आपल्या गावठी माणसाला चाली पण तशाच. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार समसम खरी. मुठ सैल होईल का, सांगा सांगा, मुठ सैल होईल का, आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा बाई होईल का, कितीही फुगली बेडकी तरी सांगा बाई होईल का, कितीही फुगली बेडकी तरी सांगा बाई होईल का, कितीही फुगली बेडकी तरी सांगा बाई होईल का. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार समसम खरी. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार समसम खरी. मुठ सैल होईल का, मुठ सैल होईल का, आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा बाई होईल का, आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा बाई होईल का. यानंतर एक समाज कुटुंबाचं गाणं घेतोय. किरण बर्गे लय कंदाला भाव केलं बरगेलो, जिकडं जावं तिकडं नुसती कंदाला भाव केलं. 6 घरं असली, 3 घरं इकडं आणि 3 घरं तिकडं. 40 घरं असतील त्याच्यात 4 गट. हे राजकारण्यांच्या नावाच्या आणि त्यांच्या नादाला बाबा लागू नका. या वाडवाडला कधी आला, मुळा नफा सुद्धा आला, एकाचं 21 केलं, 5चं 25 केलं, आणि त्या वाडवाडाच्या वस्त्राला तुम्ही एकमेकाला भेटले दाखवलं. आपल्या भावकी सोबत राहायचं. 5000 मित्र फेसबुकला असलं तरी सुवर आणि सुटक आपली भावकीच करते. गोष्ट खरी आहे. सगळं घेतो हाताच्या बोटावर वंगाळ माणसा, अरे हाताच्या बोटावर वंगाळ माणसा, गर्दी कंदाल भावकीता. एक पत्र असतो, किती पण त्याला भारी सांगा की आपण असं करूया, कधी सारून नको म्हणतो, काय नको. एक पत्र पुष्ट असतो, अरे हाताच्या बोटावर वंगाळ माणसा, गर्दी कंदाल भावकीता. लय कंदाल भावकीता, लय कंदाल भावकीता, जगबाई विषय गावकीता. 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 या ठिकाणी गोवा हे सांगतील मंडळी, माऊली हे सांगतील, तुम्ही काय सांगता. आईच्या गाण्याचं आहे विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे आपला लंबोदर. काढवण करून सारी करतो मी सोया, दरवर्ष सारखं मातर सजू दे घर. सांगसल काय काय आणू गाय गणपतीला, राग आईला, फळाला आई सणाला. सांगसल काय काय आणू गाय गणपतीला, राग आईला, सांगसल काय काय आणू गाय गणपतीला, राग आईला. किसन शिंदे माऊली 128 शाखा प्रमुख माझे सन्माननीय मित्र यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक समाज विषय घेतोय. हे परवान 2-4 मिनिटं थांबा. हे पोरे आयुष्यात गेल्या वर्षी हा विषय घेतला, आता अजून 2-3 विषय घेऊन पुढचं प्रबोधन करणार आहे. म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आजच्या शेवटचे प्रबोधन. आयुष्यात काही झालं बापसाचं मन दुखवणार,
अजिबात आपसाचा मन दुखू नका, आयुष्याचा मन दुखू नका. जो तुमच्या आयुष्याचा जोडीदार आहे त्यांच्या मतानं त्यांच्या मनाला घ्या. अरे ह्याच्यासारखं सुख नाही. अरे पोरगा आला, कुठला तरी पाहुणा आला, नवर बघितला, नवरी बघितली, चाय पाणी झालं, चाय दिले, साखरपट त्याला पुढा दिला, ह्याला चाय दिले, पोरगी चौकात टाकली, पंचात टाकली आणि तारीख फिट झाली, साखरपुडा झाला, चुडा भरला आणि पोरगी ह्या म्हणतात की धनगरी घोंगडीवरती 21 ते आपलं इडं भरलं, चौक भरला आणि पोर चौकात टाकून साखरपुडा झाला, लग्नाला पोर निघाली आणि बापसानं आपलं कन्यादान केलं आणि सोन्यासारखा दिवस आणि मंगळाष्टक झाले. आले मूळ म्हणून या प्रथम जे गंग्या निघे सासरी माता घालुनी भूषणे म्हणत असे सांभाळतो रे सारी भाई कुमलामुनी फळ नवे ओटी मध्ये घातले बाळाग द्रुत होय अश्रुजलही गालावरी पातळे श्वलक. चला देवाला मग असे आयुष्यात शिंदालो आला शब्द पण मला पाठ नाही, माझंच आहे तर पाठ नाही. तर गंमत कशी, ह्या कोर्टात लागणारा होता काय, हे कोर्टात लागला होता बरं 200 रुपयाचा हार. बस आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या. एवढंच म्हणतोय शेवटचं की फक्त मुकडा घेतोय आणि जो सोन्यासारखा संसार आहे तो जपायचा आहे. आता नंदी महाराजचा विषय हे काय अरे सगळं 2 मिनिटात फक्त हे घेतो नका नका समजू जे फार, नका समजू जे फार, सरते शेवटचा धार. जे योग्य आपली बायको आहे, आपला नवरा आहे, हा संसार टिकला पाहिजे. घटस्फोट हा त्याच्यावरती पर्याय नाही, उपाय नाही. नका समजू जे भार, सरते शेवटचा धार. हेच आयुष्याचा सार, जप सोन्याचा संसार. हेच आयुष्याचा सार, जप सोन्याचा संसार. तुमचा नंदीवाल्याचा विषय इथे रेडी आहे, पण आता वेळ नाही आहे, समजून घ्या. याच्यावर काय तुमचं बोलू नका. छान विषय आहे तुमचा, पाहिजे तर पुढच्या वारीला पहिल्या वारीत हा जास्त काय बोलत नाही. परत ज्यांना कुणाला हा नमन तुझ्या पाया पडतो मंडळात विषय केलेला आहे. काय सुयश फणसमकर आणि बजरंग प्रतिष्ठान विरवली खुर्द 300 रुपयाचा पारितोषिक आहे. अरे टाइम झाला, 2-3 फरमाईश आहे बस. नको प्लीज, थँक्यू सो मच. तुमचं प्रेम आहे माझ्यावर माहिती आहे, पण काही गोष्टी बदलाच्या आहेत. माझं नाईलाज नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवाला, भेट दिली ही गाव देवाला, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखानं नांदायचं गडाला, पवत बांधायचं.
आरतीला. त्यांनी या पण चप्पल काढून यायचं, आरतीला यायचं असेल चप्पल काढून यायचं. प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा कृपया आरतीला या. हो 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 उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाळूया आरती. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाळूया आरती. सुंदर गणाची मूर्ती गणाला वाळूया आरती. सुंदर गणाची मूर्ती गणाला वाळूया आरती.
ती गोड म्हणून घ्यावी त्या आमच्या बर्गेवाडीला पिसंगी गावच्या बर्गेवाडीला आणि त्या तरुणाला बरकत लाभो या सणातून आमची प्रार्थना आणि पुन्हा एकदा तेच की जी झाली सेवा ती गोड म्हणून घ्यावी काय आमचं दोघांचं